कलाकाराची आज मला आठवण झाली आणि त्याचीच मुलाखत आज मी घेणार आहे. तर तुम्ही समजत असाल मी कुणाची मुलाखत घेणार आहे. तर तेच आपले दादा 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 जर आपल्यात असले तर तिच्या मायला कोण म्हणलं दादा नमस्कार नमस्कार. बघा आमचा कार्यक्रम असं कधी बोलणार तुम्ही? काय म्हणता बरं अरे बापरे दादू हे टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी पहिले दादांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवता का तंबाखू विचार हो दादा कोण कोण बसले समोर? बापरे बापरे. आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. त्यांची आपण तारीख नंतर करूया. विचार मी बाहेर काढू का? आओ. मराठी भाषा आधी पुढे पण ओळखते बापरे दिल्लीत बोलते दिल्लीत बोलता नागेश सर आले हे टाळ्या वाजवा. नागेश सरांसाठी पण जोरदार टाळ्या. हो सर मी तुमचा लय मोठा फॅन आहे. त्या मायला तिन्ही पात्रामध्ये काय ऍक्टिंग केली. आपलं कसं माहित आहे का? केलं तर केलं नाही तर तेल लावून केलं असा करायचा टाळ्या टाळ्या वाजवा. त्या मायला हो सर बरोबर ना आहे. दादा आपण महाराष्ट्र बाजारपेठच्या कार्यक्रमाला आलो इथे. तर मी तुम्हाला इथं काय प्रश्न विचारणार आहे आणि त्याचे 4 ऑप्शन देणार आहे. तर तुम्ही त्याचे उत्तर आमच्या महाराष्ट्र बाजारपेठच्या या प्रेक्षकांना द्यायचे आहेत. तर तुम्हाला मोजकेच प्रश्न विचारणार. तर तुम्ही सर्वजण खरेदी करताय कुठे ना कुठे. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो काय तुम्ही खरेदी कुठे करता? मी खरेदी कुठं करतो? अहो थांबा हो. हे काय हलवताय तुम्ही? नाडी हलवतो. दुसरं हलवताय अहो म्हणजे पाय तुमच्यासाठी मी ऑप्शन देतोय. तुम्ही खरेदी कुठे करता त्यासाठी पहिला ऑप्शन आहे किराणा दुकान, दुकान नाही बन्या का दुकान, बन्याचं दुकान, महाराष्ट्र बाजारपेठ आणि आणि प्रोव्हिजन स्टोअर्स. आईला काही येडा का खोळ तुम्ही इथं अख्या जगाला माहित आहे. त्या मायला आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ. शॉपिंग कुठून करतो आपण? काय मंडळी बरोबर ना? आपली बाजारपेठ. या बघा उत्तर सांगायची गरज नाही. पुढचा प्रश्न विचारा. प्रेक्षक सगळे हुशार आहे. विचार म्हणजे काय उभे झाले काय? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. विचारा लवकर विचारा. तर आपली ही महाराष्ट्र बाजारपेठ किती भरभरून बसले सगळं. बघा लोक बघा बघा बघा. वरून पण बघताय. अरे बापरे वरती का बघितलं मी बोलू का? मला तुमच्या आईची ओ तब्येत कशी आहे? हो ठीक आपल्या या बाजारपेठचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचं मी तुम्हाला नाव विचारणार पण ऑप्शन 4 देणार. योग्य उत्तर द्यायचं. तुम्हाला ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन डॉक्टर उत्तम पोटफोडे. पोटफोडे पोटफोडे. डॉक्टर शांती डोईफोडे. डॉक्टर संपूर्ण वाट लावे अजाबात नाही. आणि डॉक्टर कौतिक दांडगे. चौथं ऑप्शन मला असं वाटतं प्रेक्षकांना विचारतो तुम्हाला काय वाटतं संस्थापक अध्यक्ष कोण आहे? काय बरोबर ना? सरांसाठी टाळ्या वाजवा. सर्वांनी कौतिक सरांसाठी. माझ्या सगळ्यांना माहिती आहे बघा. पुढे विचारा. आता तुम्हाला त्याच्यानंतरचा प्रश्न विचारणार आहे. आपल्या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे? महाराष्ट्र बाजारपेठची स्थापना कधी झाली? ऑप्शन तर तुम्हाला ऑप्शन आहे 2 जून 1999, नाही 1 मे 1977, नाही 16 ऑगस्ट 2020 अजाबात नाही. आणि 1 मे 2017. काय वाटतं कोणतं ऑप्शन आहे? 1 मे 2017. मग टाळ्या कोण बरोबर झालेला आहे. तिकडे बघा कोण बसले.
महाराष्ट्राच्या ब्युटी क्वीन जर बॉलिवूड मध्ये ऐश्वर्या राय ब्युटी क्वीन असतील तर मराठीत कोण सांगा ना जरा. त्याच्या आईला काही येणं का खुळं हे म्हणतं हिंदी मध्ये ते ऐश्वर्या राय म्हणजे ब्युटी क्वीन आहे तर महाराष्ट्रातली कोण त्या मायला काय सांगायचं या काय महाराष्ट्राच्या ब्युटी क्वीन वर्षात आहे उदगावकर टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. वर्षामध्ये मध्ये टाळ्या वाजवा आणि गाजून पण बसलेले जरा. पण मला एक सांगू का बोला ना. वर्षाचा एक सांगू का सांगा सांगा. तुम्ही पहिले पण सुंदर दिसायच्या आणि आता त्याच्यापेक्षा सुंदर दिसतंय टाळ्या वाजवा काय भेटतं काय? मला काजळी आंघोळ करत कोणी गप्पा केलेलं नाही. आता शेवट शेवट. लवकर शेवट पण आता टिंब टिंब हा डाई डाई. टिंब टिंब हो हो ऑप्शन आपण शाळेत गेला होता का तुम्ही? याला काही अरे तुम्ही शेती बघून वाटलं मला. आता म्हणजे हात पेटी आपली बाजारपेठ हा. टिंब टिंब पेठ हा? मी टिंब टिंबचे ऑप्शन देतो तुम्हाला. नाही. आपली बाजारपेठ आपली बाजारपेठ मला येऊन भेट. मला येऊन ऑप्शन आहे ते. तुम्हाला काय भेटायचं आपली बाजारपेठ हा मी चाललोय थेट. नाही नाही हे पण नाही आपली बाजारपेठ हा, मला लवकर भेट. नाही आणि आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ. तुम्हाला काय वाटतं काय बरोबर आहे थांबा मी येतो आपली बाजारपेठ अजून जरा आपली बाजारपेठ हा बरोबर आता शेवट आहे जातो दादा नाव 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 दादा एखादं नाव घेऊन दाखवा तुमच्या भाषेत. माझ्या भाषेमध्ये नाव घेणार आता हो, हो. तो माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार त्याला माझ्याकडून भेटणार जागेवर 1001 शुभेच्छा त्यामुळे लिंबाच्या झाडाखाली भाजीचा पाला नीट आहे का फेमस आहे आता सुचलंय लिंबाच्या झाडाखाली भाजीचा पाला आणि मी माझ्याच बायकोचं नाव घेतो तुम्ही तुमची